नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसाभरापासून ज्या क्षणाची तुम्ही चाबकासारखी वाट पाहत होतात, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर आला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनी आज एकाच वेळी आनंदाचा रिमोट दाबला आहे। तुमच्या बँक खात्यात आज महालक्ष्मी प्रसन्न होणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, एकाच वेळी 2 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पण हे 4,000 रुपये नेमके कोणाला मिळणार, तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या नुकसानामध्ये टाकू शकते। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, कारण इथे मिळतात फक्त सरकारी अधिकृत माहिती, त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आज केंद्राची PM किसान योजना आणि राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हींचे हप्ते एकत्रपणे वितरित केले जात आहेत। देशातील चित्र तब्बल 9,70,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यात 20,500 कोटीपेक्षाही जास्त रक्कम पोहोचणार आहे। महाराष्ट्रातील वाटा आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना 92 लाखापेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती याचा थेट फायदा होणार आहे। एकट्या महाराष्ट्रासाठी 1930 कोटीहून अधिक ही निधी वितरित केला जात आहे। पण थांबा, इथेच एक मेघ आहे। सरकारकडून आलेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 3 लाख बनावट लाभार्थी या यादीतून कायमचे बाद करण्यामध्ये आले आहेत। तुमचे नाव त्या यादीमध्ये आहे का, हे तपासणं आता अनिवार्य झाले आहे। 2 हप्ते एकत्रपणे येण्याचे कारण अनेकांना प्रश्न पडला होता की हप्ता रखडला का? मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यामध्ये आला होता, परंतु राज्य आणि केंद्र सरकारनं निर्णय घेतला दोन्ही हप्ते सोबतच देऊन शेतकरी बांधवांना पेरणीसाठी किंवा खते बियाण खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम उपलब्ध करून द्यायची। आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज येऊ शकतो की 2,000 रुपये बँक खात्यामध्ये क्रेडिटेड, एका मागे एक 2 असे मेसेज तुम्हाला येऊ शकतात। जर मेसेज आला नसेल तर घाबरू नका, ही प्रक्रिया बॅच यामध्ये चालते। जिल्हावार विभागणी आणि टप्पे, आज वितरण सुरू। विदर्भ, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावतीच्या निवडक तालुक्यांमध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाडा, नांदेड, लातूर, परभणी आणि बीड मधील आष्टी, माजलगाव पट्ट्यात पैसे येत आहेत। उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे आणि नाशिकच्या काही भागात वितरण वेगामध्ये सुरू आहे। पुढील 48 तास पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांसाठी पुढील 2 ते 3 दिवसात दुसरा टप्पा पूर्णपणे सुरू होईल। त्यामुळे आज जर पैसे जमा झाले नाही तर बँक खात्यात आधार लिंक आहे का, हे एकदा तपासून घ्या। त्याचबरोबर तुमची eKYC पूर्ण आहे का, हे देखील एकदा तपासून घ्या। तांत्रिक अडथळे आणि 35% शेतकरी बांधव यामध्ये अपात्र का? आता वळूयात सर्वात गंभीर मुद्द्याकडे। पैसे न येण्याची मुख्य 3 कारणे कोणती? eKYC, राज्यातील अजूनही 40% शेतकरी बांधवांची eKYC अपूर्ण आहे, किंवा तुम्ही अंगठा लावून किंवा OTPनी जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमचे 4,000 रुपये शासन रोखून धरणार आहे। एका कुटुंबामध्ये एकच लाभ, नवीन नियमानुसार एका रेशन कार्डावर 2 जणांना लाभ मिळत असेल तर एकाचे नाव कट करण्यामध्ये आले आहे। बँक खाते आधार लिंक, MPCI, ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही त्यांचे पैसे पेमेंट फेल्ड होत आहेत। उपाय म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, उपाय, जर पैसे आले नसतील तातडीने तुमच्या जवळच्या महा केंद्रावरती जाऊन तुमचा स्टेटस चेक करा। तिथं लँड सीन आणि eKYC या दोन्ही समोर हिरवी टिक असणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, इथे लक्ष द्या। PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले नाहीत का, किंवा तुम्हाला पुढचा हप्ता थांबण्याची भीती वाटते, त्याचे सर्वात मोठे कारण असू शकते तुमची eKYC अपूर्ण असेल किंवा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे। आता आपण पाहणार आहोत नेमके नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची पूर्णपणे सविस्तर यादी सांगण्यामध्ये आलेली आहे। त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या। तर चला थोडक्यात जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया।
तर नंबर 1 वरती आहे अकोला. अकोलामधील जर शेतकरी बांधव असाल आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील जमा झालेला नसेल आणि आता पीएम किसान योजनेचा 21वा आणि 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला 22वा हप्ता तर मिळणारच आहे. त्याचबरोबर 21वा हप्ता मिळालेला नसेल तर तुमची ई केवायसी अपूर्ण असेल, त्यामुळे तुम्हाला 21वा हप्ता काही शेतकरी बांधवांना मिळालेला नसेल तर ई केवायसी करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला अकोलामधील शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील जर शेतकरी बांधव असाल तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरता असेल, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरता असेल तर आता ही तुमची आतुरता पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला पण एकत्रपणे दोन योजनांचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 4,000 रुपये, 2,000 रुपये नमो शेतकरीचे, 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे असे एकूण 4,000 रुपये तुम्हाला देखील मिळणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा शेतकरी बांधव असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील पूर्णपणे 2 हप्ते असे एकत्रपणे जमा केली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. कोल्हापूर मधील जर शेतकरी बांधव असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला देखील एकत्रपणे 2 हप्ते जमा केली जाणार आहेत. एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील नागपूर मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. तुम्ही अशा बऱ्याच काही बातम्या पाहिल्या असतील की तुम्हाला 3,000 रुपये एका हप्त्याचे मिळणार, 2 हप्त्याचे 6,000 रुपये मिळणार. परंतु शेतकरी बांधवांनो असं काहीही नाहीये. तुम्हाला दरवेळी प्रमाणे एकूण 1 हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की आता यावेळी सुद्धा तुम्हाला दरवेळी प्रमाणे 2 हप्त्याचे 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका. त्यानंतर नाशिक मधील जर शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकूण 4,000 रुपये 2 योजनांची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. एकूण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ठाणे मधील जर शेतकरी बांधव असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला सुद्धा काहीही गरज नाही. तुम्हाला देखील एकूण 2 योजनांची 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील जर शेतकरी असाल, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण रगडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील पीक विमा रक्कम जमा केली पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यात सुद्धा चंद्रपूर मधील शेतकरी बांधवांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि बुलढाणा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना 2 योजनांचा असा 4,000 रुपये रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब